तर 1ली ते 7वी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा विद्यामंदिर MG मध्ये झालंय. त्यानंतर 1ली 2रीच्या आमच्या वर्ग शिक्षिका भोई मॅडम, 3रीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम, 4थीच्या वर्ग शिक्षिका शिंदे मॅडम, 5वी 6वी 7वीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम, 8वी 9वी 10वीच्या वर्ग शिक्षक आपले पोहासर गावातले. खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं मला. आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे, चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत. आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती, त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितका पुढे जायला पाहिजे, जी ती तळमळ होती, म्हणजे माफ करा मी आउट ऑफ द कंटेक्स्ट म्हणजे घेऊ नका माझे हे शब्द, पण मला असं वाटतं की ती तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये. कारण विद्यार्थी हा फक्त एकटा घडत असतो, शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात. म्हणजे सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय. तुम्ही ठरवलं तर जगाचा कायापालट करू शकताय. पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत. सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे. आणि सर्व शिक्षकांना आव्हान ही देखील आहे की खूप तळमळीने जिद्दीने सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं. त्यानंतर ऍक्च्युली माझं 11-12चं कॉलेज शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडला झालं. ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती 11-12ला ऍडमिशन घेणं. सुरुवातीला थोडा वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं, त्यानंतर थोडा वेळ मुरगुड देवीला पण गेलो, पण काय थोडं खूप जास्त भीती वाटायला लागली. आणि मग ठीक आहे म्हटलं, शिवराज विद्यालय पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार देता. मग तिकडे सरांची वर्षी हेल्प केली ऍडमिशन घ्यायला वगैरे. शिवराज विद्यालय पण मला ऍडमिशन दिलं. त्यानंतर 11-12ला रविवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र हजारे यांनी मला मार्गदर्शन केलं, आर्थिक मदत केली. त्यानंतर CETला चांगले मार्क पडले. असं वाटलं नव्हतं की CET सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. महत्वाचा मुद्दा हाच की CET सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी म्हणजे बघा, म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो, सर्वांनी 11वी-12वी सायन्सच करावं. सायन्स इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते, त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. आउट ऑफ कंटेक्स्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं. आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि काउन्सिल ऑफ इंडिया यांनी 2 CSR थ्रू वार्षिक 40,000 प्रत्येकी 40,000 स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली. स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमवा आणि शिका योजनेमध्ये एका तासाला 60 रुपये मला देत असायचे. मी काम करत होतो त्यावेळी. सो जितकं जवळ तितकं काम करायचं, कारण थोडं नाश्त्याचा वगैरे पण खर्च काढायचा होता आपल्याला. सो त्या गोष्टी केल्या. पण मी आमच्या कॉलेजमध्ये गोठलो नाही. मग अक्षयची ओळख झाली. अक्षय आमच्या कॉलेजमध्ये माझ्या 2 वर्ष सिनियर आहे, पण आता अक्षयच म्हणतो त्याला. आणि म्हणजे काय वेळेस अक्षय म्हणते आता, त्यामुळे ठीक आहे आता. आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युली काय कॉलेजचा, म्हणजे बोटिंग शिकवायचा आम्हाला, सिनियर होता. पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं रूपांतर भावामध्ये झालं. सख्या भावासारखं मला वागणूक दिली. वहिनी म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे तेव्हा अक्षय आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं. कारण थोडं एकटं वगैरे म्हणजे UPSCच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये थोडा एकटाच प्रवास असतोय. कारण जगण्याच्या सक्सेस हॅज मेनी फादर्स बट स्ट्रगलला कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली. सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आव्हान केलं असं मला वाटतं. म्हणजे कोणतरी मला ऍक्च्युली फोन केला होता, मला वाटतं मॅडम काय कोणी फोन केला होता माहित नाही. त्या म्हणाले की 7वी पर्यंत विद्यार्थी चांगला असतोय किंवा 10वी पर्यंत विद्यार्थी चांगला असतोय, पण त्या विद्यार्थ्याचं पुढे काय होतं हे शिक्षकांच्याकडून थोडंसं विसरून जातं असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं. मग मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा, जितका तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा. कारण शेवटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो, समाज घडला तर देश सुधारतो. आता कमिंग टू माय UPSC प्रिपरेशन, म्हणजे UPSC करायचं 2017-18 मध्ये COAP मध्ये एकाच वर्षी 15 विद्यार्थ्यांचे UPSCच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय. मला असं वाटलं की आपल्याकडे गावाकडे झालेली पोरं आहेत, माझ्यासारखेच पर्सेंटेज वगैरे घेतलेले आहेत, माझ्यापेक्षा काहींचा CGPA कमी पण होता. मग थोडं असं वाटलं की आपण पण तयार करू शकतो. लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती, पण UPSC वगैरे करायचं हे नक्की माझं कॉलेजमध्ये म्हणजे COAP मध्ये असताना 3rd इयर 4th इयरलाच ठरलं. सो मग त्यावेळी थोडे NCERT वगैरे वाचायला चालू केल्या.
गावाकडच्या मुलांना थोडंसं वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय. आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्धारासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून आणि तळमळीने वाटतंय. आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय. कारण सध्याची जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती बघता आमच्या 2-2 तुकड्या असायच्या, आमच्या आधी 3-4 तुकड्या असायच्या. अद्याप त्या एक पण म्हणजे तुकडी भरत नाही इतके विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये राहतात. माझ्या सर्व पालकांना एक आव्हान असेल, जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात. म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कुणी कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युअल वगैरे माझा आउट ऑफ कंटेंट घेऊन नाही तर मला शोधात येतील सगळेजण. सो मला असं वाटतं की वाईट तितक्या तळमळीनं तितक्या चित्तीनं जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवतात असं मला वैयक्तिक वाटत नाही. सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे. एप्रिल त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमन म्हणून गंगापूर ब्रांच ऑफिसला गारगोळी सब डिव्हिजनच्या अंडर. थोडं ऍक्च्युली काय झालं, माझ्या पोस्ट मास्तरने थोडस पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडस इश्यू झाला. त्या म्हणजे मी थोडं सुरुवातीला जॉईन केलं होतं, पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित होतं मला. त्यावेळी गारगोळी सब डिव्हिजनचे मेल राऊत सर यांनी मला जरा मदत केली की कसं हँडल करायला पाहिजे गोष्टी. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता. क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं, थोडं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो. सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची, मागे थोडा बॅकअप असेल, जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते, तसं तुमच्यासाठी 1-2 गोष्टी 1-2 लोक असायला पाहिजेत ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश्वास असेल की यार काहीतरी करून दाखवू शकतो. या दृष्टिकोनातून मी 2021 मध्ये दिल्लीला गेलो. 2021 मध्ये दिल्लीला गेलो. त्यानंतर दिल्लीमध्ये नेक्स्ट आयएस नावाचा क्लास जॉईन केला. 1 वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली. 2022 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला पण पहिली फी काही क्लिअर झाली नाही. पण ठीक आहे, पहिले ते असते ना की आणि माझं नेहमी ओपिनियन असते की आवडच्या पोरांना जरा 3-4 अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी. सो पुन्हा त्या पिरियडमध्ये 6 महिने दिल्लीमध्येच राहिलो. दिल्लीमध्येची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती ऍक्च्युली. खूप जास्त गरमी आणि खूप जास्त थंडी. ऍक्च्युली लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही, कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला 200-300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची. सो 300 पेक्षा जास्त बिल झालं की खूप जास्त बिल यायचं, तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही. सो मग ते थोडं झालं. त्यानंतर मग थोडं त्या मेनवायच्या काळामध्ये थोडस मेनची प्रिपरेशन केली. माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बीटी पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी 2,35,000 रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंटमध्ये एका कॉलवर जमा केली आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे. मी अजित शहा सरांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. अजित शहा साहेब नसते किंवा बीटी पाटील सर नसते तर आज गिरदेवरोने असता, पण IPS गिरदेवरोने असला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय. त्यानंतर 2023 मध्ये मी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला. बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते, म्हणजे आशिष पाटील म्हणा, प्रतीक फाळके म्हणा, प्रांजल म्हणा, सॅम म्हणा, सौर्या म्हणा, सौरभ देशपांडे म्हणा, हे सगळे प्रिपरेशन करत होते. मग ऍक्च्युली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर, फाळकेला वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी इतकं UPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी थोडं चांगलं एन्व्हायरमेंट नाहीये. मग थोडं ज्ञान प्रबोधिनीमध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधिनीमध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे. म्हणजे खूप ते विकू सर आणि सविता कुलकर्णी मॅडम आम्ही ज्यांना ताई म्हणतो यांच्या सोल डिस्क्रिप्शनवर ऍडमिशन दिलं जाते. मग थोडं सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली. माहित नाही माझी प्री पण क्लिअर झाली नव्हती, पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना हे ऍडमिशन नाकारलेलं आहे. सो त्यातच मला ऍडमिशन दिलं. मला याचं आश्चर्य झालं. भरपूर कोण मला पण विचारायचं चालेल तू कसं काय ऍडमिशन दिलं, आम्हाला ऍडमिशन द्याय नाही. काय माहिती विकू सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात. 2023 मध्ये परत दुसरा अटेम्प्ट दिला. जे 2022च्या अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून PYQचं अनालिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं. SFG म्हणजे फोरमची SFGची लेवल 1 टेस्ट सिरीज कम्प्लीट केली. त्यानंतर मग दिल्या 4-5 क्लासेसच्या, म्हणजे विजन म्हणा, फोरम म्हणा, नेक्स्ट आयएस म्हणा किंवा अजून थोडं
गौरव म्हणा, विजय म्हणा, वाजीराव म्हणा, नेक्स्ट आयस म्हणा, त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या. 2023ला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा. त्यानंतर 2023च्या प्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची प्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण प्री निघाली. पण मीनवाईल मला ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे. मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरांना खूप जास्त त्रास दिलाय. त्याबद्दल डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्दी जरी झाली मी भारत डॉक्टरांनी फोन केला, डॉक्टर साहेब जरा घसा खराब झाला, जरा बघा की जरा. तर मला खूप जास्त सहकार्य केले डॉक्टरांनी. आणि त्यानंतर डेंग्यू झाला, मग डॉक्टरांनी पप्पांना सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या, रामशा डॉक्टरांच्यामध्ये ऍडमिट झालो. 2023ची मेन्स दिली सीएससीची सप्टेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली. सीएससीची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच. झालीच नाही, म्हणजे पास झालोच नाही. 30-35 मार्कांनी माझी मेन्स राहील. पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती. माझे खूप चांगला मित्र निशांत आणि अक्षय वळे याची मेन्स क्लिअर झाली होती. खूप जास्त वाईट वाटलं. ते 15 दिवस खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेलो. पण वाटलं होतं की लीड राहू दे, पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यूचा तर कॉल येईल असं वाटलं होतं मला वैयक्तिक. पण आलं नाही. ऍक्च्युली खूप वाईट वाटलं मला. पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की मग पुन्हा एकदा 2024च्या प्रिलिमची तयारी केली. प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं. कारण सीएससीची प्री निघाली होती आणि फॉरेस्टची प्री निघाली नव्हती. तर मला वाटते खराब सरांनी मला शिवा दिल्या होत्या. साल्या माझी प्री नाही निघाली, रडा लागलायस तू, आणि तुझी प्री निघून पण तू रडा लागलायस, म्हणून मला शिवा दिल्या होत्या. सो मग ते कारण त्यावेळी थोडं सिच्युएशन पण तशी होती. जॉब हवा होता थोडं, म्हणजे घरून काही त्रास वगैरे नव्हता, काय प्रेशर वगैरे नव्हतं. पण ते स्वतःला लाज वाटत राहत्या की यार की 2-3 वर्ष झाल्यात, जॉब वगैरे पाहिजे आता. सो मग हॅलो सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की. मग मी नोव्हेंबर सीजीएलची वगैरे प्रीसाठी वगैरे फॉर्म भरला होता. सीआरपीएफची मेन्स 2024ची प्री दिली, प्री निघाली. सप्टेंबरमध्ये प्री दिली. पुन्हा एकदा मला ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. मागच्या वर्षी माझे 15 दिवस गेले होते. नशिबाने डेंग्यू झाला होता पण यावेळी मला 6 दिवसच गेले माझे. ठीक आहे, म्हणजे चांगलं झालं म्हणायचं. मग जीएसचे पेपर देऊन आल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे, यावर्षी तरी इंटरव्ह्यूचा कॉल येतोय. ऑप्शनलचा पेपर 1 माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. तो पण गेला, चांगला कव्हर केला होता. मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं. ऑप्शनलचा पेपर 2 लिहिला आणि माझ्या जी उत्सुकता होती की यावर्षी इंटरव्ह्यूचा कॉल येणार ती सगळीच निघून गेली. कारण पेपर इतका रँडम आला आणि मला ऍक्च्युली कळालंच नाही की आता काय करायला पाहिजे. खूपच हिरमोड झाला. मग तरी ठीक आहे म्हटलं. सीएपीएफची प्री दिली ऑगस्टमध्ये. सीएपीएफची प्री निघाली. मेन्स म्हणजे प्री आणि मेन्स एकाच दिवशी असतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सीएपीएफचं फिजिकल झालं, मेडिकल झालं. त्यानंतर डिसेंबरमध्ये 9-10 डिसेंबरला सीएससीचा रिझल्ट लागला. त्या दिवशी आम्ही DY पाटीलमध्ये पप्पांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो. म्हणजे असं मला वाटत नव्हतं की तुम्हाला असं वाटतं, म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुम्हाला ज्यावेळी वाटतं की आयुष्यातले सगळे मार्ग आता संपत आलेले आहेत, मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो. सो आशा सोडली नाही पाहिजे, होप्स कायम राखले पाहिजे. कारण होपच्या त्या दोऱ्यावरच जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे. 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू 20 जानेवारीला आहे. मग सगळ्यात म्हणजे जराशी फाटली, कारण 1 महिन्यामध्ये UPSCच्या इंटरव्ह्यूची तयारी करणं म्हणजे खूप, त्यावेळी आपल्याला जर काय माहित नसतं ऍक्च्युली. मग निशांत ऍक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता. निशांतनं ऑलरेडी 2 इंटरव्ह्यू दिल्यात, कोमलनं पण 2 इंटरव्ह्यू दिल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन्सची प्रिपरेशन करताना मी, निशांत आणि कोमल फडतरी म्हणून माझी बारामतीची मैत्रीण आहे, तिघांनी आम्ही खूप चांगला अभ्यास केला होता. मेन्सचा रिझल्ट लागताना मला असं वाटलं होतं काय कोमलचं होईल, माझं माहित नाही, पण कोमलचं तरी शुअर शॉट होईल असं वाटलं होतं. आणि नक्की तिचं झालं नाही. खूप वाईट वाटलं मला. कारण तिचं ऍक्च्युली तिचं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणा करायचो आन्सर रायटिंग करताना. कोमलचं असायचं की तिला बोर झालं की पेपर लिहायची. मग आमच्या थोडं प्रेशर यायचं, आयला कोमलला 2-3 पेपर लिहिला, आपण एक तर पेपर लिहूया. मग तिच्या निमित्तानं थोडं पेपर तरी लिहिला आम्ही. मग पण मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी कोमल आणि निशांतने खूप चांगली मला मदत केली. आपल्या गावाकडच्या मुलांना ऍक्च्युली म्हणजे ड्रेस कोणता घालायचा, ब्लेझर कोणते घ्यायचे याबद्दल काही थोडी कल्पना नसते, कधी काय घातलेलं नसते, काय नसते. युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी. त्या दिवशी नाईट पॅन्टवरच भेटायला गेलो.
सरांनी मला सांगितलं की ड्रेस कोणता घालायचा, पॅन्ट कोणत्या कलरची घालायचं, ब्लेझर कोणतं घालायची, दाढी केवढी करायची, ट्रिम करायची की ब्लेड मारायचं, हेअरकट केवढा करायचा, शूज कोणते घ्यायचं, शू बाईट म्हणून असतात ते येऊ नये सारखे शू घालत जा, कोटची सवय नसते म्हणून कोट पण घालत जा, कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होतं, आपण घातलेलं नसते कधी. नसेचे बारीक बारीक गोष्टी, जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात पण त्या गावाच्या पोरांना सिली नसतात, त्या सगळ्या गोष्टी सांगायचं काम प्रवीण चव्हाण सरांनी केलं. मग 5-6 जानेवारीला वडिलांचं ऑपरेशन झालं ऍक्च्युली. मग पप्पांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढल्यानंतर मगदूम हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं. पप्पांना ICU मध्ये ठेवून मी त्या दिवशी दाजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये होते. मी दिल्लीला गेलो, पुण्यामध्ये मॉक दिला, दिल्लीला गेलो, दिल्लीमध्ये 4-5 मॉक दिले. 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता. ऍक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलास मोरे याच्या रूमवर होता. सांगायला खूप अभिमान होतोय, खूप जास्त थंडी होती. स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा, तेजा म्हणा किंवा विलासनं इंटरव्ह्यू होईपर्यंत मला स्वतःचं ताट पण घासू नाही दिलंय, का गार पाण्यात हात घालशील मग आजारी पडशील. सो म्हणजे आयुष्याच्या चांगल्या वळणावर चांगले मित्र भेटत गेले. म्हणजे ही मला वाटतं की देवानं माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती. 20 जानेवारीला इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशनमध्ये होता. दिनेश दास सरांचा बोर्ड होता. मला ऍक्च्युली UPSC कसं आहे, 1 मिनिट नाही, मला वाटतं 1 मिनिट आधीच कळते तुम्हाला की बोर्ड कोणता आहे. गेलो, सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिसबद्दल थोडं क्वेश्चन विचारलं. एका बोर्ड मेंबरने मला POK बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं. मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर POK इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, इट्स क्रिटिकल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोव्हर्निटी. म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने, थोडं लो हाय पिचमध्ये. त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉबी, म्हणजे माझी हॉबी UPSC डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेताना हॉबी विचारत्या. सो मी हॉबी टाकली होती की शीप अँड गोट रिअरिंग यांची मी हॉबीज टाकली होती. सो ऍक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती देत्या, शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे. मी त्यांना सांगितले की सानेन गोट ऑफ स्वित्झर्लंड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे, त्यासाठी तिच्याशी आपण क्रॉस ब्रीडिंग वगैरे घडवून आणलं तर आपण मिल्क यील्ड वाढवू शकतो. मग मला त्यांनी क्वेश्चन विचारला की मग डॉक्टर्स आजकाल शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले. मग मी सरांना सांगितलं की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाला खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो, तो डायबिटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो. मला वाटतं की हे आन्सर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रियालिटीची जाणीव करून देत होते. इंटरव्ह्यू झाल्यानंतर ऍक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू 25-30 मिनिटं चालला आणि ऍक्च्युली मला 18-19 मिनिटांमध्ये हाकलून दिले. त्यानंतर मी निशांतला पहिला फोन केला की भाई काय फालतूपणा झालाय की मला 18-19 मिनिटाचा हाकलून दिले. मग निशांतनं माझी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती. माझा इंटरव्ह्यू 20 जानेवारी होता, इंटरव्ह्यू 16-17 एप्रिलपर्यंत होती, म्हणजे 2-3 महिन्याचा कालावधी होता. त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळी निघून गेली. म्हणजे ट्रान्सक्रिप्ट येत होत्या, मुलांना चांगले चालल्यात की काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजे आपल्यापेक्षा समजा कोणतं चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होतंच. पण मग निशांत मला कायम सांगत असायचे की तुझी मी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर केले आणि तुझं होईल, पण मला तर काय शुअरिटी नव्हती. ऍक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालं होतं, थोडे चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं. मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं, असं थोडं खूप सारं नेफ्रोलॉजिस्टने ओपिनियन दिलं होतं. पप्पांचं म्हणजे पप्पांची इच्छा नव्हती करायचं, आत्या वगैरेंची पण इच्छा नव्हती. आम्ही ठरवलं की बकऱ्यात जाऊया, थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होते. मग मी 4-5 दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो. 22 तारखेला ऍक्च्युली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या दिरांची मारुती कुटेंची बकरी कातरायला चालू होती. मी आणि माझा मावस भाऊ मारू कुटे गाडीवरने गेलो आणि आमच्याकडे ऍक्च्युली जरा खानापूरला जायचं. मग 4 वाजता बकरी कातरायची, म्हणजे बकरी कातरायला चालू होती आणि 4 वाजता सोडायची आणि खानापुरात जाऊन जरा साहित्य घेऊन यायचं ठरलं होतं. ऍक्च्युली UPSC आपला रिझल्ट 5 वाजता युजली डिक्लेअर करते आणि त्या दिवशी 2:30 वाजता माझा जो चांगला मित्र होता निशांत देशमुख, त्याचाच पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झालंय आणि 551वर रँक आला. त्यानंतर थोड्या मिनिटासाठी ते जे काही सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होते, थोड्या 2-3 मिनिटासाठी आनंद अश्रू येत गेले. रिअलाइज नाही झालं की ऍक्च्युली जे स्वप्न पाहिलं होते ते सत्याला उतरवते. पण ती खूप चांगली फिलिंग असते की म्हणजे सक्सेस म्हणजे काय, ऍक्च्युली सक्सेस काय असते. पण ते एक म्हणजे ती मानसिक स्थिती असते ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटत असते. सक्सेस फक्त म्हणजे UPSC मध्ये सिलेक्शन होणे हेच सक्सेस नाहीये, पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं, म्युझिक, संगीत, डान्स, या सगळ्या स्विमिंग, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणं, सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे. फक्त अभ्यासात हुशार असणंच म्हणजे सक्सेस नाही असं मला वाटतं.
मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले. एका दिवशी 2,000 फोनचा मिस कॉल करू लागला. सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले. ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो. नंतर खूप सारे टीव्ही मीडियाला मी बाईट वगैरे दिले, खूप सारे युट्यूब चॅनलला बाईट वगैरे दिले. म्हणजे ऍक्च्युली मी त्या दिवशी पकडात होतो, त्यानंतर टीव्ही मीडियामध्ये पकडात आले. सांगायचा उद्देश हाच, म्हणजे टू क्लिअर द सम थिंग्स किंवा टू क्लिअर द एअर सम, म्हणजे काही मिसकन्सेप्शन स्प्रेड झालं. ज्या दिवशीपासून मी माझी प्रिपरेशन चालू केली एप्रिल 2021 पासून, त्या दिवशी मी कधीही 1 किंवा 2 महिने बकरी राखायला गेलेलो नाहीये. फुल टाइम UPSCची प्रिपरेशन पुणे किंवा दिल्लीमध्ये राहूनच केलेली आहे. गावी आलो तरी मी खूप 1 किंवा 2-3 दिवस राहायचो. टल्ल्या मला सारखं विचारायचं 2-3 दिवस झाले की बिरदा अजून किती दिवस झाले राहणारच गाव, जा की गप लोक. तर पप्प्या वगैरे पण असायची. त्यामुळे ते असंच की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मंडळाचे पोरं खूप भारी आहेत. खूप म्हणजे मंडळ खूप लहान आहे आमचं सोने तरुण मंडळ, पण एकदम जीवाभावाला साथ देणारे पोरं आहेत. आजीलांच्या घरात काय रोज आम्ही रात्री जेवण झालं की टाइमपास करत बसायचं. आजीलांचं घर म्हणजे आमच्या मंडळाचं घर असं झालं ऍक्च्युली. आणि मग तसं झालं. आणि हे म्हणजे सांगायचे उद्देश, फुल टाइम कधी मी म्हणजे फुल टाइम बकरी टाकलेली नाहीये, फुल टाइम UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. प्रिपरेशन करण्यामागे म्हणजे 10वीला 96% मार्क आहेत, 12वीला 91% मार्क पडलेले आहेत. UPSCच्या प्रिपरेशनचा अभ्यास म्हणजे रेग्युलर 6 ते 8 तास अभ्यास व्हायचा माझा रेग्युलरली. माझं नेहमी फोकस असायचं की म्हणजे एका दिवशी 10 तास वगैरे किंवा 15 तास वगैरे, म्हणजे टू बी ऑनेस्ट 15 तास किंवा 16 तास कधीच अभ्यास केला नाहीये मी, हे ठामपणाने सांगतोय. आणि याची सत्यता जर तुम्हाला पडताळून पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही लायब्ररीतल्या मित्राला विचारू शकताय तुम्ही, माझ्या मागे आहे.